नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला पुदिना कैरीची चटणी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा, एक मुठपेक्षा जास्त असा पुदिना घेतलेला आहे। त्याची जेवढी कवळी देठ असतात ना, तशी पण मी घेतलेली आहेत। बघा, अशा पद्धतीने स्वच्छ धुवून घेतलेला आहे। एक मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे, त्याची छोटे छोटे देठ पण घेतलेली आहेत। देठ खाल्लेली पण चांगली असतात, कधी पण कवळी जेवढी असतात तेवढी तर जरूर घ्यावे। तिखटाप्रमाणे मिरच्या घ्या। पोपटी मिरच्या 2 घेतलेल्या आहेत आणि तिखटवाल्या बारक्या आकाराच्या आहेत, एकदम छोट्या बघा, त्या 2 घेतलेल्या आहेत। त्या तिखट जसं कमी जास्त खाल तसं तुम्ही घेऊ शकता। कढीपत्ता घेतलेला आहे 2 काड्या आणि कैरी घेतलेली आहे। ही जरा आंबट कैरी आहे, त्यामुळे मी अर्धी कैरी घेतलेली आहे। तुम्हाला जर आंबट जास्त आवडत असेल तर अख्खी जरी घेतली तरी चालू शकते, नाही तर तोतापुरी जरी घेतली तरी पण चालू शकते। एवढं आलं घेतलेलं आहे बघा। छोटा 1 चमचा जिरं घ्यायचं आणि छोटा 1 चमचा धने घ्यायचे। माझ्याकडे आता धने शिल्लक नाहीत म्हणून ही मी घरी बनवलेली नुसती धने पावडर घेतलेली आहे। आणि चवीप्रमाणे मीठ घ्यायचं आहे। पाण्याचा वापर बिलकुल करायचा नाहीये, आपल्याला ही दरदरी करून घ्यायची आहे। तुम्हाला जर हवं असेल का नाही तर अर्धा लिंबाचा रस टाकला तरी चालू शकते, किंवा 1 चमचा लिंबाचा रस जरी टाकला तर चालेल। मग ही चटणी तुम्ही फ्रीजमध्ये सुकी ठेवून 8 ते 10 दिवस खाऊ शकता। आता ही एवढं साहित्य मी एकत्र करून मिक्सरला बारीक करून घेणार आहे। दरदरी अशी मी करून घेतलेली आहे बघा मिक्सरला। आता मी एका वाटीमध्ये काढून घेते। वाटीमध्ये बघा मी काढून घेतलेलं आहे। खूप छान चटणी होते बरं का। अशी दरदरी करून घ्यायची, जास्त अशी पेस्ट करायची नाहीये। पेस्ट जर पाहिजे असेल ना तर माझ्या चॅनलवर खूप साऱ्या रेसिपी मी चटणीच्या अपलोड केलेल्या आहेत, तर तशी करू शकता। पण एकदा अशा पद्धतीने पण तुम्ही करून बघा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।